नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्लॅस्टिक बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। तुमच्याकडे सुद्धा अशा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा। आता ही बॉटल आपल्याला कट करून घ्यायची आहे, त्यासाठी चाकू मी गरम करून घेतलेला आहे। या पद्धतीने बॉटलचा खालचा भाग आपण कट करून घेणार आहोत। बॉटलचा जो वरचा भाग आहे तो लागणार नाही, तो बाजूला ठेवूया। आता जो कट केलेला भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी कैचीने अशा पद्धतीने तो कट करून घेत आहे। कट करून झालेला आहे। आता याला आपल्याला कलर करायचा आहे। कलर करण्यासाठी इथे मी व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला आहे। आता आपण ब्रशच्या साहाय्याने या पद्धतीने बाहेरच्या बाजूने हा कलर करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथे मी कलर करून घेत आहे। तुम्हाला इथे दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी करू शकता। हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे। कलर आता सुकलेला आहे। याच्यावरती आता मी डिझाइन करणार आहे। त्यासाठी इथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे। छोट्या साईजच्या ब्रशने अशा पद्धतीचे फ्लावर्स याच्यावरती मी तयार करून घेत आहे। तुम्हाला इथे दुसरे कुठले कलर्स वापरायचे असतील, दुसरी कुठली डिझाइन करायची असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। फ्लावर्स करून झाल्यावरती आता आपल्याला ग्रीन कलरने या पद्धतीने याच्यावरती पानांची डिझाइन करून घ्यायची आहे। अशा पद्धतीची पानांची डिझाइन याच्यावरती मी करून घेत आहे। पानांची डिझाइन करून झालेली आहे। आता येलो कलर घेऊन आपण या फ्लावरच्या बाजूने अशा पद्धतीने येलो कलरची आउटलाइन करून घ्यायची आहे। तसेच या पानांच्या मधूनही थोडा थोडा हा येलो कलर आपल्याला करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीची डिझाइन आपण याच्यावरती करून घेतलेली आहे। आता ही डिझाइन तुम्हाला मी दाखवते किती सुंदर दिसत आहे ते बघा। तुम्हाला वेगळी कुठली डिझाइन करायची असेल तरी तुम्ही करू शकता। आता याला 2 होल करून घ्यायचे आहेत। त्यासाठी या पद्धतीने चाकू गरम करून याला 2 होल करून घेत आहे। अशा पद्धतीने होल करून झाल्यानंतर याला आपल्याला तार घालून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी अशा पद्धतीची तार घेतलेली आहे। आता ही तार आपण एकसारखी व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे आणि नंतर या होलमध्ये ओवून घ्यायची आहे। तुमच्याकडे अशी तार नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही रस्सीचा सुद्धा वापर करू शकता। अशा प्रकारचा हँगिंग प्लांटर या प्लॅस्टिकच्या बॉटलपासून मी बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाण्याच्या ऐवजी तुम्हाला याच्यामध्ये माती घालायची असेल तरी तुम्ही घालू शकता। माती लावूनही तुम्ही याच्यामध्ये झाड लावू शकता। आता याच्यामध्ये मी स्पायडर प्लांट लावत आहे। तुम्हाला दुसरे कुठले झाड लावायचे असेल तरी तुम्ही लावू शकता। अशा पद्धतीने याच्यामध्ये हे झाड लावल्यानंतर तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे। आता हे तुम्हाला मी अडकवूनही दाखवते। अडकवल्यानंतरही तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। ही आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा प्लॅस्टिकच्या बॉटलचा असा वापर नक्की करा। थँक यू।